छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले. विशेषतः पुंडलिक नगर, जवाहर कॉलनी, शिवाजीनगर या भागामध्ये मात्र गुन्हेगारांचा चांगलाच सुळसुळाट झाल्याचे दिसून येते. या भागामध्ये गांजा, नशेच्या गोळ्या तसेच घरात घुसून मारहाण, रस्त्याने चालणाऱ्या महिलांची छेडछाड अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांकडे मात्र पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याची माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबलही वाढत चालले. त्यातच पुंडलिक नगर येथे झालेल्या वादात एकाला जबर मारहाण करण्यात आली आणि मारहाण करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय. शिवाय गृहमंत्र्याचे याकडे लक्षच नाहीये असे म्हणत पोलीस प्रशासनावर देखील त्यांनी चांगलीच टीका केली आहे. परवा दिवशी रात्री पुंडलिक नगरमध्ये बाचाबाची झाली आणि एका कार्यकर्त्याला मारलं. तो गेला ताईंच्या मुलाकडं, मला मारतात घ्या. तो सोडवायला गेला, विशाल गायके हा सोडवायला गेला. तर ते बाकीचे जे होते ते बदमाश त्या लोकांनी हटकून क्राईमवाल्याने बोलून घेतलं. क्राईमवाल्याने बोलून आणि आमच्या त्या जो सोडवायला गेला त्या मुलांनाच खूप मारलं. पण इतकं मारलं, ते पेपर कटिंग दाखव आणि ती जळस करायला गेली. पूर्ण लाल पिवळं पिवळं इतकं झालं. इतकं मारल्यानंतर ही आई आहे, ही आई मग ती बोलणारच ना मग. आणि सगळं सांगितलं, सगळं खोटं नाटक करून 353 दाखल केलं होतं. आणि जे पोरं त्या मस्ती करत त्यांच्यावर काही नाही, ते होते भाजपाचे. आणि भाजपचं राज्य आहे काय सगळं पूर्ण? गृहमंत्री त्यांचे असेल तर काय झालं? हे बा किती मारलं बा, लाल लाल झालं सगळं. इतकं मारलं. आणि जे क्राईमवाले त्यांची ड्युटी पण नव्हती. हो, एकदा ड्युटी पण नाही, ज्यानं मारलं त्याची. नाही, ज्यांनी मारलं त्याची ड्युटी पण नव्हती. जे क्राईमवाले ते असेच फिरत आले आणि त्यांनी लगेच दंड. त्यांनी तिथल्या PIशी अधिकार घेतले का की यांना मारू का नको मारू, ते काहीच नाही केलं. पण अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं. आणि फक्त त्या ठिकाणी हे दहशत चालली. आणि परत म्हणतात की शिवसेनेचं काय राहिलं. मग त्यांना दाखवून देतो शिवसेनेचं काय राहिलं. दाखवून देतो मग त्याला. आता सरळ करतो ना की विचारू नका. मग मी आता मी ठीक आहे, रात्री मी जर गेलो तर मी त्याला मारलंच असतं. मी सिव्हिलमध्ये होते, ते काही खाकी ड्रेसमध्ये थोडी होते, काही आमच्यावर ॲक्शन होत नाही. आज 353 दाखल केलं तर सिव्हिलमध्येच होते ना ते. त्यांना कुठं काय ते उघड यालाच मारायला लागले. पण ते काही असं विचारपूस करायला गेलं तर त्याच्यावर 353 दाखल. म्हणजे किती काय चाललं पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस CP ऑफिसमध्ये, CPच्या एरियात काय चाललं हे पूर्ण ते